नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी जाहीर लवकरात लवकर होणार आहे. तर यासाठी फक्त 20 जिल्हे हे पात्र असण्याची शक्यता आहे मित्रांनो. यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण कर्जमाफी विषयीची नवनवीन व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सरसकट शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर होण्याचं पत्र हे लवकरच सरकार काढणार आहे. महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक बातमी ही येत आहे मित्रांनो. कारण मित्रांनो, राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि प्रसार माध्यमामध्ये सध्या शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे. 6 मार्च 2026 मध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्प सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यताही वर्तवण्यात जात आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पामध्ये सरकार कर्जमाफी विषयीची मोठी न्यूज देऊ शकतो मित्रांनो त्या दिवशी तुम्हाला. या भव्य योजनेनुसार 3 लाख पर्यंत कर्ज थकीत कर्जमाफ होऊ शकते. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळण्याचे चिन्ह हे वर्तवण्यात येत आहे मित्रांनो. शेतकऱ्यांवरील कर्ज डोंगर कमी करण्यासाठी आणि आर्थिक धैर्य देण्यासाठी सरकार खालील मुद्द्यावर विचार करत असल्याचं समजत आहे मित्रांनो. यामध्ये मित्रांनो, मुद्दा 1, 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी ही सरकार देण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये मर्यादित 1.5 लाख रुपये होते. आता ती दुप्पट होण्याची शक्यता आहे मित्रांनो. 2017 मध्ये जी कर्जमाफी झाली होती तिथं अट लावण्यात आली होती 1.5 लाखापर्यंत संपूर्ण कर्ज हे माफ करण्यात येणार आहे. यावर्षी 3 लाख रुपयापर्यंत कर्ज हे माफ होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यातील लाखो अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळेल. नियमित कर्जदारांसाठी 1 लाखाचे अनुदान. जे शेतकरी 2020 ते 2025 या कालावधीमध्ये आपले कर्ज नियमितपणे फेडत आहे, त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान ही योजना सरकारने राबवलेली आहे. या योजनेअंतर्गत 2017 मध्ये ज्यांनी कर्ज कंटिन्यू भरतात त्यांच्यासाठी 50,000 रुपये वाढून 50,000 रुपये हे देत होते. त्यानंतर आता ते वाढून 1 लाख होण्याची शक्यता आहे. प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार हे न्याय देणार आहे मित्रांनो. नवीन पीक कर्जासाठी उपलब्धता. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल आणि त्यांना आगामी खरीप आणि रब्बी हंगामासाठी बँकेकडून तातडीचे नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशात जाऊ शकतात. सहकार विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 24,73,000 शेतकरी थकीतदार आहेत. त्यांच्यावर एकूण 35,477 कोटी रुपयाच्या आसपास थकीत कर्ज आहे. ही आकडेवारी पाहता सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यास राज्यातील कृषी क्षेत्राला नवीन नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. सहकार विभागातील सूत्रानुसार या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. जरी चर्चा सध्या प्राथमिक स्तरावर असल्या तरी सरकारने शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून थकीत आणि नियमित अशा 2 कर्जदाराला दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.